राज्यातील आगामी राज्यसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडली आहे। शरद पवार यांचा कार्यकाळ संपत असतानाच ठाकरे गटाने या जागेवर आपला प्रबळ दावा ठोकलाय। आमदार वरुण देसाई यांनी स्पष्ट केलं की शरद पवार मोठे नेते असले तरी संख्याबळानुसार ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच आहे। 2020 मध्ये फैजिया खान यांना मदत केली होती, मात्र आता स्वतःचा खासदार निवृत्त होत असल्याने तडजोड करणार नसल्याचंही त्यांनी सांगितलंय। विशेष म्हणजे मवियाच्या बैठकीला आदित्य ठाकरेंनी दांडी मारल्याने चर्चांना उधाण आले असून ठाकरे गट आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचंही दिसून येत आहे। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात आयोजित जावे विनोदाच्या गावा या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला समृद्ध ज्ञानभाषा करण्याचा निर्धार व्यक्त केला। ज्या भाषेतून रोजगार मिळतो तीच भाषा प्रगती करते असे सांगत त्यांनी तंत्रज्ञान आणि व्यवहारात मराठीचा वापर वाढवण्याचे आवाहन केले। यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी माणसाच्या विनोदबुद्धीचे कौतुक करत हा वारसा जागतिक स्तरावर नेण्याचे आवाहन केले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी डिजिटल माध्यमांतून मराठीचा वापर वाढवण्यास सांगितले। याप्रसंगी लोकसेवेचा लोकजागर या पुस्तकाचे प्रकाशन केले असून विविध कलाकारांनी पु ल देशपांडे वात्रे यांच्या साहित्याचे सादरीकरण केले। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। संबंधित विमान कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत रोहित पवारांनी या प्रकरणातील संशयास्पद बाबींकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले। मुख्यमंत्र्यांनी तांत्रिक अडचणी समजून घेऊन योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले। यासोबतच रोहित पवार यांनी देवगिरी बंगला व विधान भवन परिसरामध्ये स्मारक उभारण्याची आणि बारामती विमानतळाला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी केली आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत त्यांनी या लढ्यासाठी पाठिंबा मिळवला असून सोमवारी पत्रकार परिषद घेत ते अधिक खुलासे करणार आहेत। तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली। AIADMK मधून निष्कासित झालेले माजी मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांच्या उपस्थितीत सत्ताधारी DMK पक्षात जाहीर प्रवेश केला। 3 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या पनीरसेल्वम यांनी ई पलानीस्वामी यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत स्टॅलिन यांच्या प्रशासनाचे कौतुक केले। पनीरसेल्वम यांच्या या निर्णयामुळे अण्णा द्रमुकला मोठा धक्का बसला असून त्यांच्या थेनी जिल्ह्यातील प्रभावामुळे आगामी निवडणुकीत द्रमुकची ताकद वाढण्याची शक्यता आहे। या प्रवेशामुळे राज्यातील जुनी राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली आहेत। दिल्ली मद्य धोरण प्रकरणात न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय। आम आदमी पक्षाला संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी रचलेला हा मोठा राजकीय कट होता असा गंभीर आरोप केजरीवालांनी केलाय। पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल भावूक झाले होते। निवडणुकीच्या मैदानात आम्हाला हरवणे शक्य नसल्याचे खोट्या आरोपांखाली तुरुंगात डांबण्यात आले असं देखील यावेळी त्यांनी नमूद केले। आपल्या प्रामाणिकपणावर शिक्कामोर्तब होईपर्यंत आपण शांत होतो असे सांगत त्यांनी आता जनतेच्या न्यायालयात जाण्याचे संकेत दिलेत। न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून हा लोकशाहीचा विजय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। बांगलादेशातील नया बाजार परिसरात शुक्रवारी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास 5.5 रिश्टर स्केलचा तीव्र भूकंपाचा धक्का बसला। या भूकंपाचे पडसाद पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आणि आसपासच्या जिल्ह्यातही उमटले असून सुमारे 10 सेकंद जाणवलेल्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली। भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किलोमीटर खोलीवर होता। या धक्क्यांमुळे बहुमजली इमारतीतील पंखे, फर्निचर, खिडक्या मोठ्या प्रमाणात हलल्याने लोक घाबरून मोकळ्या जागेत धावले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही। दरम्यान शुक्रवारी पहाटे सिक्कीममध्ये 3.7 तीव्रतेचा भूकंप झाल्याने हिमालयातील क्षेत्रातील वाढत्या भूगर्भीय हालचालींबाबत चिंता व्यक्त होतीये। भारतीय शेअर बाजारासाठी आजचा शुक्रवार अत्यंत निराशाजनक ठरला असून गुंतवणूकदारांना ब्लॅक फ्रायडेचा अनुभव आला। जागतिक बाजारपेठेतील कमकुवत संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या मोठ्या प्रमाणावरील विक्रीमुळे सेन्सेक्स 961 अंकांनी कोसळून 81,287 वर बंद झाला, तर निफ्टी 317 अंकांच्या घसरणीसह 25,200च्या खाली पोहोचला। या एकाच दिवसाच्या पडझडीमुळे BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 5 लाख कोटी रुपयांनी घटलंय। ऑटो, बँकिंग आणि फार्मा क्षेत्रातील समभागांना या घसरणीचा सर्वाधिक फटका बसलाय। सन फार्मा, भारती एअरटेल आणि महिंद्रा यांसारख्या मोठ्या शेअर्समध्ये 2% अधिक घसरण झाली आहे। IT क्षेत्र वगळता सर्व क्षेत्रात लाल निशाण पाहायला मिळाले, ज्यामुळे बाजारात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। ॲपल बर्मिनमध्ये सध्या आगामी आयफोन 18 प्रो मॅक्सच्या बाबतीत मोठी उत्सुकता पाहायला मिळते। ॲपलच्या 2026 मधील सर्वात मोठ्या इव्हेंटची तयारी सुरू असतानाच या प्रीमियर फोनचे स्पेसिफिकेशन आणि संभाव्य किंमत लीक झाली आहे। हा फोन 12 सप्टेंबर 2026 रोजी जागतिक बाजारपेठेत लॉन्च होण्याची शक्यता आहे। डिझाईनमध्ये देखील मोठे बदल नसले तरी यावेळी ग्राहकांना नवीन आकर्षक कलर व्हेरियंट पाहायला मिळतील।
या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचे 3 रेअर कॅमेरे आणि 18 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो. तांत्रिकदृष्ट्या हा फोन अधिक सक्षम करण्यासाठी यात A20 Pro चिपसेट आणि 16 GB रॅमचा समावेश असण्याची शक्यता आहे. याशिवाय 6.9 इंचाचा प्रो मोशन डिस्प्ले आणि 5100 mAhची बॅटरी यात असू शकते. भारतात ह्या फोनची सुरुवातीची किंमत 1,54,900 रुपये असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदना आणि विजय देवरकोंडा 26 फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकले. अत्यंत खाजगी रूपात पार पडलेल्या शाही सोहळ्याला तेलुगू आणि कोडवा परंपरेनुसार विधी संपन्न झाले. लग्नानंतर नवविवाहित जोडप्याने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना हैदराबाद येथील रिसेप्शनसाठी वैयक्तिक आमंत्रण दिले. यावेळी त्यांनी पंतप्रधानांना चांदीची गणेशमूर्ती भेट दिली. राजस्थानच्या ITC एका हॉटेलमध्ये झालेल्या सोहळ्यात केवळ 200 पाहुणे उपस्थित होते. आता 4 मार्च रोजी हैदराबादच्या ताज कृष्ण हॉटेलमध्ये हा भव्य रिसेप्शन समारंभ सोहळा पार पडतोय. देशातील बडे नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार का याबाबत उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंग याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. रिंकूचे वडील खानचंद सिंग यांचे शुक्रवारी यकृताच्या कर्करोगामुळे दुःखद निधन झाले. ते गेल्या काही काळापासून 4थ्या टप्प्यातील कर्करोगाशी झुंज देत होते. ग्रेटर नोएडा येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आठवड्यात त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. रिंकू सध्या T20 विश्वचषकासाठी भारतीय संघासोबत असून वडिलांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त होतीये. माजी फिरकीपटू हरभजन सिंग यांनी सोशल मीडियावर रिंकू आणि त्याच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्यात. कठीण काळात देवाने रिंकूच्या कुटुंबाला शक्ती द्यावी अशी भावना चाहत्यांकडून व्यक्त होतीये.